सांगली शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी शहरातील विविध संवेदनशील ठिकाणांची पाहणी करत नागरिकांशी थेट संवाद साधला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील मंगळवार बाजार परिसर, महानगरपालिकेचे दुकान, गाडे, औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या इमारती तसेच माधवनगर परिसरातील रविवार पेठ, चांदणी चौक आणि लक्ष्मी चित्रमंदिर येथील खुले मैदान अशा विविध डार्क स्पॉट्सना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत स्थानिक पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यानंतर चिंतामणी नगर परिसरात ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यात आला. परिसरातील बाकऱ्यांची नासधूस करणाऱ्या युवकांवर कारवाई केल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली, त्यामुळे परिसरात पुन्हा शिस्त निर्माण झाली आहे. तसेच रविवार पेठेतील चांदणी चौक येथे युवकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेण्यात आल्या. पोलीस प्रशासन नागरिकांशी थेट संवाद साधत असल्याचे यावेळी दिसून आले. सांगली शहरातील वाढत्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आता अधिक सतर्क झाले असून अशा डार्क स्पॉट्सवर लक्ष केंद्रित करून गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पाहणी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे तसेच संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्यासह पोलीस अंमलदार उपस्थित होते.